नमो बुद्धाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती। स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे बुद्ध कथा, गौतम बुद्धांच्या जीवनावरील कथा, ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता। आपणा सर्वांना सुख आणि शांती हवी असते, कारण की आमच्या जीवनात खरोखरच सुख आणि शांती नसतेच। आपण सर्वच वेळोवेळी द्वेष, क्रोध, भय, ईर्ष्या इत्यादी कारणांमुळे दुःखी होतो आणि जेव्हा आम्ही दुःखी होतो तेव्हा ते आपल्यापुरते सीमित न ठेवता ते दुःख दुसऱ्यांना देखील वाटतो। जेव्हा कोणती व्यक्ती दुःखी होते तेव्हा आसपासचे वातावरण देखील अप्रसन्न बनवते आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींवर देखील परिणाम होतो। तर हे काही योग्य नाही। तर आपण स्वतःही शांतीपूर्ण जीवन जगणे आणि दुसऱ्यांसाठीही शांततेची निर्मिती करणे महत्त्वाचे आहे। आपले दुःख दूर करण्यासाठी प्रथम आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की आपण अशांत व बेचैन का होतो। ह्याकडे लक्ष देऊन पाहिले तर लक्षात येईल की जेव्हा मन विकारामुळे विकृत होऊन जाते तेव्हा ते मन अशांत होऊन जाते। आपल्या मनात विकार देखील आहेत आणि त्याच वेळी आपण सुख आणि शांतीचा अनुभव घेऊ शकणे हे अशक्य आहे। आपल्या जीवनभर अप्रिय घटना होत राहतात, कधी मनाप्रमाणे होतात तर कधी होत नाहीत, आणि आपण जीवनभर प्रतिक्रिया करत राहतो आणि गाठी बांधत राहतो। आपले पूर्ण शरीर तसेच मन इतक्या विकारांनी, इतक्या तणावांनी भरून जाते की आपण दुःखी होऊन जातो। जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही की ज्याच्या सर्व इच्छा सर्व काळ पूर्ण होतील, ज्याच्या आयुष्यात सर्व काही आपल्या इच्छेप्रमाणे घडत राहील। जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये मनाविरुद्ध घटना घडतच राहणार। अशा वेळेस प्रश्न उठतो की कसे आपण तणावग्रस्त न होता शांत व संतुलित राहू शकू। आपल्या देशात काही संत पुरुषांनी ह्या समस्येचा अभ्यास केला, मानवी जीवनातील दुःखांच्या समस्येचा शोध घेतला आणि उपाय सांगितला की जर काही मनाविरुद्ध घडले तर मनामध्ये क्रोध, भय किंवा अन्य विकाराची प्रतिक्रिया उत्पन्न झाली तर शक्यतो लवकर आपले मन दुसऱ्या कशात तरी गुंतवावे। उदाहरणार्थ, आकडे मोजायला सुरुवात करा, 1, 2, 3, 4 किंवा एखादा शब्द, जप किंवा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणा, अथवा ज्या प्रती तुमची श्रद्धा आहे अशा देवतेच्या किंवा संत पुरुषाच्या नावाचा जप चालू करा की जेणेकरून तुमचे मन दुसरीकडे गुंतेल आणि काही प्रमाणात तरी तुम्ही विकार, क्रोधापासून मुक्त व्हाल। परंतु हा उपाय मन दुसरीकडे गुंतवून आपण विकारांना अंतर्मनाच्या खोलवर दाबून ठेवतो, ज्याचा आता किंवा नंतर वेळ आल्यावर स्फोट होऊन उद्रेक हा होणारच। आंतरिक सत्याचा शोध घेणाऱ्या काही वैज्ञानिकांनी त्याच्या पुढे जाऊन शोध घेतला। त्यांनी पाहिले की मनाला दुसरीकडे गुंतवून फक्त मूळ समस्येपासून दूर पळून जाणे आहे। खरोखरच पलायन करणे हा यावर उपाय नव्हे, तर त्या समस्येला सामोरे जायला हवे। जेव्हा मनामध्ये विकार उत्पन्न होईल तेव्हा फक्त पहा आणि त्या समस्येला तोंड द्या। त्यामुळे हळूहळू त्या विकाराचा क्षय होत जाईल। परंतु एखादी व्यक्ती पूर्ण मुक्त अवस्थेला पोहोचते तेव्हा खरा उपाय सांगते। अशा व्यक्ती शोधून काढते की ज्या मनामध्ये विकार उत्पन्न होतो तेव्हा शरीरावर 2 घटना त्याच वेळेस सुरू होतात। एक, श्वास आपली नैसर्गिक लय सोडून देतो। जेव्हा मनामध्ये विकार उत्पन्न होतो तेव्हा श्वास वेगवान व अनियमित होऊन जातो। हा एक अनुभविक उपाय आहे। सामान्य व्यक्ती अमूर्त विकारांना पाहू शकत नाही, अमूर्त भय, अमूर्त क्रोध, अमूर्त वासना इत्यादी। परंतु योग्य प्रशिक्षण तसेच प्रयत्न केल्यावर सहजपणे श्वास तसेच शरीरावर होणाऱ्या संवेदना पाहता येतात। शरीर आणि मन यांचा परस्पर संबंध म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत।
एका बाजूला मनामध्ये उत्पन्न होणारे विचार तसेच विकार आहेत, तर दुसऱ्या बाजूला श्वास आणि शरीरावर उत्पन्न होणाऱ्या संवेदना आहेत. मनात जेव्हा कोणताही विचार किंवा विकार उत्पन्न होतो तेव्हा तो तत्क्षणी श्वास आणि संवेदनांना प्रभावित करतोच. ह्या प्रकारे श्वास आणि संवेदनांना पाहताना आपण विकारांकडे पाहत असतो. आपण पलायन करत नसून विकारांना सन्मुख होत सत्याचा सामना करत असतो. लवकरच आपल्याला दिसेल की असे करण्याने विकारांची शक्ती क्षीण होत आहे. आधीप्रमाणे ते आपल्यावर स्वार होत नाहीत. आपण अभ्यास करत राहिलो तर त्यांचे संपूर्ण निर्मूलन होईल. विकारांपासून मुक्त होत होत आपण सुख तसेच शांतीपूर्ण जीवन जगायला लागू. या प्रकारे आत्मपरीक्षणाची ही विद्या आपल्याला आंतर आणि बाह्य अशी दोन्ही सत्ये अवगत करून देते. आधी आपण केवळ बहिर्मुख राहत होतो आणि आंतरिक सत्याला ओळखू शकत नव्हतो. आपल्या दुःखाचे कारण नेहमी बाहेर शोधत होतो. बाह्य परिस्थितीला कारण मानून ती बदलण्याचा प्रयत्न करत होतो. आतल्या सत्याबद्दलच्या अज्ञानामुळे आपण हे समजू शकत नव्हतो की आपल्या दुःखाचे कारण आतमध्येच आहे. आता अभ्यासामुळे आपण नाण्याची दुसरी बाजू पाहू शकतो. आपण श्वाससुद्धा जाणवू शकतो आणि आत काय चालले आहे ते सुद्धा. श्वास असो वा संवेदना, आपण त्याला मानसिक संतुलन न घालवता पाहू शकतो. प्रतिक्रिया बंद झाली तर दुःखाचे संवर्धन होत नाही. त्याऐवजी विकार वर येतात आणि त्यांची निष्कृती होते, क्षय होते. जसजसे आपण ह्या विद्येमध्ये परिपक्व होत जाऊ तसतसा विकारांचा क्षय वेगाने होऊ लागतो. हळूहळू मन विकारांपासून मुक्त होऊ लागते, शुद्ध होऊ लागते. शुद्ध चित्त नेहमी प्रेमाने भरलेले असते. सर्वांप्रती मंगल मैत्री, दुसऱ्यांकडील भाव, त्यांच्या दुःखांप्रती करुणा, दुसऱ्यांचे यश आणि सुखाप्रती मुदिता अर्थात आनंद आणि प्रत्येक स्थितीत समता. जेव्हा आपण आतमध्ये अनुभवास येत असलेल्या प्रत्येक स्थितीत मन संतुलित ठेवतो तेव्हा कोणत्याही बाह्य परिस्थितीचा सामना करत असताना तटस्थ भाव राहतो. विपश्यनेचा नियमित अभ्यास करणारे दुसऱ्यांच्या दुःखाप्रती अधिक संवेदनशील असतात. तसेच व्याकुळ न होता त्यांच्या दुःखांच्या निराकरणासाठी मैत्री, करुणा आणि समतापूर्ण चित्तासमवेत ते हर प्रकारे प्रयत्नशील असतात. स्वतः सुखी आणि शांत राहतात. भगवान बुद्धांनी हे शिकविले. जीवन जगण्याची कला. त्यांनी कोणत्याही संप्रदायाची स्थापना केली नाही. त्यांनी आपल्या शिष्यांना मिथ्या गोष्टी, कर्मकांड शिकविले नाहीत. त्याऐवजी त्यांनी अंतरातील नैसर्गिक सत्य पाहायला शिकविले. आपण अज्ञानामुळे प्रतिक्रिया करत राहतो. त्याने आपली तर हानी होतेच, तसेच दुसऱ्यांची देखील हानी आपण करतो. जेव्हा सत्याला जसे आहे तसे पाहण्याची प्रज्ञा जागृत होते तेव्हा ही आंधळी प्रतिक्रिया करण्याचा स्वभाव दूर होतो. आजकालच्या काळात ज्याला बघावे तो आपापल्या दुःखात अडकलेला आहे. परंतु दुःखाचे मूळ काय याचा आपण कधी विचारच करत नाही. दुःखाचे मूळ काय हे आपण बघूया महाकारुणिक भगवान बुद्धांच्या एका कथेमधून. एकदा भगवान बुद्धांना त्यांच्या शिष्याने विचारले, भगवान, दुःखाचे मूळ कारण काय? भगवान म्हणाले, एक गोष्ट सांगतो म्हणजे तुला दुःखाचे कारण आपोआप कळेल. भगवान बुद्ध गोष्ट सांगू लागले. एका गावात एक व्यापारी होता. तो अतिशय श्रीमंत होता. त्याने एकदा बाहेर गावाहून एक छान शोभेची वस्तू विकत आणली. घरी आल्यावर आपल्या प्रामाणिक नोकराच्या हाती वस्तू सोपवून म्हणाला, ही शोभेची वस्तू अतिशय महाग आहे.
हलक्या हातांनी कपाटात नेऊन ठेव. नोकराने जबाबदारीने वस्तू हातात घेतली आणि सांभाळून ती वस्तू कपाटात ठेवणार. तोच हातातून निसटून ती खाली पडली आणि फुटली. नोकर थरथर कापू लागला. व्यापारी रागाने लालेलाल झाला. त्या क्षणी नोकराला नोकरीवरून काढून टाकावे हा विचारही त्याच्या मनात डोकावला. परंतु त्याने क्षणभर विचार केला की या एका चुकीसाठी त्याची आयुष्यभराची प्रामाणिकपणे केलेली सेवा विसरून चालणार नाही. त्याने नोकराला माफ केले, पण त्या रात्री व्यापाऱ्याला झोप लागली नाही. त्याने बाहेर येऊन पाहिले तर नोकर घोरत झोपला होता. व्यापाऱ्याला राग आला. एवढी महागडी वस्तू फुटली, याचे शल्य न बाळगता हा खुशाल झोपलाय. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने नोकराला सांगितले, काल तुझ्या हातून जी महागडी वस्तू फुटली ती मी तुला भेट देण्यासाठी आणली होती, पण ती देण्याआधीच फुटली. याचे मला वाईट वाटले. हे कळल्यापासून नोकर अस्वस्थ झाला. स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागला. त्या रात्री नोकराला झोप आली नाही, पण व्यापारी घोरत झोपला. अशा रीतीने गोष्ट पूर्ण करून भगवान बुद्धांनी शिष्याला विचारले, आता सांग दुःखाचे मूळ कारण काय? शिष्य म्हणाला, भगवान, विचार हेच दुःखाचे मूळ कारण आहेत. भगवान म्हणाले, अगदी बरोबर. या जगात कायमस्वरूपी काहीच नाही. जे आहे ते क्षणभंगूर आहे. हे लक्षात न घेता आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत बसतो आणि दुःखी होतो. म्हणूनच अतिविचार टाळणे म्हणजेच दुःखाचे मूळ मिटवणे हे होय. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.